जामकरला खुन्नस देणं देवीसिंगला पडलं महागात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, पोलीस स्टेशनमधून जेव्हा देवीसिंग जायला लागतो तेव्हा तो जामकरला नमस्कार काय करतो, आशीर्वाद काय देतो. त्याची ती खुन्नस बघून सुधाकर म्हणतो, ए जातो का आता. पण जामकर काही न बोलता सुधाकरला शांत करतात. यामुळे देवीसिंगला जरा जास्तच कॉन्फिडन्स येतो. तो जाताना म्हणतो, जामकर आता माझ्या नादीने लागायचं, तुला कळलीच असेल ही देवीसिंगची पॉवर. तो त्याच्या रूममध्ये जातो आणि थाटात म्हणतो, देव माणूस आहे मी, लोकांचा देव माणूस. काय म्हणतात गोपाळ महाराज. आता हा गोपाळ महाराज सगळ्यांवर राज्य करणार. मागणे से मिलती है भीक, छीनने से मिलता है हक. आता मी गावाला लोबाडणार आणि तो जामकर माझं काहीही वाकडं करू शकत नाही. तो आता सकाळी उठतो आणि मस्त आवरतो. लाली म्हणते, अहो कुठं निघालात. तो म्हणतो, माझं सगळं आयुष्य आता लोकांच्या सेवेत घालवायचे. तो लालीला काही मोजत नाही, पण डिंपी काय त्याला सोडत नाही. तो खांद्यावर शाल घेत म्हणतो, मला गावकऱ्यांच्या, माझ्या भक्तांच्या अडचणी सोडवल्याच पाहिजे. तो बाहेरचा जातो, पण खूप गोंधळ चालू असतो, कारण जिथे दरबार भरत असतो तिथे कुणीही बसलेलं नसतं. सरपंच, मन्या आणि काही गावकरी येण्याचा प्रयत्न करतात, पण पोलीस मात्र त्यांना काही येऊ देत नाही. पोलीस काठीने मारणार तेवढ्यात देवीसिंग म्हणतो, शांत व्हा, शांत व्हा. मन्यानी सरपंच म्हणतात, हे पोलीस आम्हाला यूज देत नाही आणि आता जर आम्हाला आत घेतलं नाही तर आम्ही काय करू ते सांगता येत नाही. देवीसिंग म्हणतो, शांत व्हा, कायदा हातात घेऊ नका. तेवढ्यात आता जामकरची गाडी येते. देवीसिंग गाडी बघतो म्हणतो, मी बोलतो त्यांच्याशी, ते फार वेळ तुम्हाला असं अडून धरू शकत नाही. जामकर जवळ येतात आणि म्हणतात, काय गोपाळ नावाचे टेलर, आज तुमचा दरबार नाही भरला. देवीसिंग म्हणतो, का करताय असं, माझ्या भक्तांना तुम्ही का त्रास देताय. हे बघा, हे चिडले ना मग मी काही करू शकत नाही आणि तुम्ही त्यांना कुठल्या अधिकाऱ्याने अडवताय. आता वाड्यातील सगळे पळत येतात. लाली म्हणते, हे काय चाललंय आणि हे पोलीस ह्या लोकांना काय येऊ देत नाहीये. जामकर देवीसिंगला म्हणतात, आता तुमच्याकडे कुणी यायचं कुणी नाही हे ठरवायचा सर्वस्वी अधिकार आता माझा. देवीसिंग म्हणतो, तुम्ही ठरवणारे कोण आणि अधिकार तुम्हाला कुणी दिला. बघा, या लोकांच्या भावनाशी तुम्ही खेळू शकत नाही. जामकर म्हणतात, मी काही करू शकतो आणि यांच्या भावनाशी मला काही घेणं देणं नाही, कारण यांच्या भावनाच चुकीच्या आहेत. तुमच्यासारख्या टेररला ते देव मानतात. अंधभक्त लोकांसाठी हेच योग्य आहे. आणि ओरडतो सुधाकर, जो कोणी पुढे यायचा प्रयत्न करेल त्याला गाडीत घाला, पोलीस स्टेशनला नेऊ आणि चांगलं बडवून काढू. सरपंच म्हणतात, ॲज अ सरपंच होण्याच्या नात्याने जामकर साहेब मी तुम्हाला विचारू शकतो, हे तुम्ही का करताय. जामकर म्हणतात, तुम्ही काही विचारू शकत नाही आणि तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मण्या म्हणतो, साहेब अहो असं का करताय. अहो महाराज लोकांचं कल्याण करतायत, लोकांची दुःख दूर करतायत. जामकर म्हणतो, महाराजांना तर कुठे माहीत होतं की आज याचा दरबार भरणारच नाही. बघा ते कसे मस्त आवरून आले, त्यांना त्यांचंच भविष्य कळत नाही तर ते तुम्हाला काय सांगणार. काय गोपाळ नावाचे टेलर, तुम्हाला कळालं होतं का आज मी येणार. देवीसिंग म्हणतो, लोकांचे दुःख दूर करणं, त्यांची मदत करणं हे काम मी करणारच आणि मला कुणी अडू शकत नाही. जामकर म्हणतात, अडू शकतो. सुधाकर, तो पेपर दाखवा. आता बघूया जामकरने नवीन काय खेळी खेळली. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.